काल संभाजीनगरमध्ये मोठा राडा पाहायला मिळाला, ज्याचे पडसाद आज देखील उमटताना पाहायला मिळत आहेत. नेमकं काय घडलं? भाजपनी अनेकांचे एबी फॉर्म दिले नाहीत, अनेकांची उमेदवारी कट केली. नेमकं काय घडलं? मुळात संभाजीनगर महापालिकेसाठी शिवसेना, भाजप घटक पक्ष 3 जरी असले तर प्रमुख या शिवसेना आणि भाजप या 2 पक्षांमध्ये युतीची चर्चा सुरू होती. सुरुवातीपासून भाजप शिवसेनेसोबत युती करायला इच्छुक नव्हता आणि शिवसेनेची मात्र भाजप सोबत युती करण्याची आणि युतीत लढण्याची इच्छा होती. ती पालकमंत्री संजय शिरसाट आणि शिवसेनेच्या इतर नेत्यांनी अनेकदा बोलून दाखवली त्यांच्या भाषणामध्ये. भाजपमध्ये इच्छुकांची संख्या इतकी होती आणि राज्यातली सत्ता, केंद्रातली सत्ता आणि आता नुकताच झालेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप एक नंबरचा पक्ष ठरला. त्याच्यामुळे कुठंतरी भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आत्मविश्वास निर्माण झाला की आपल्याला आता कोणाच्या सोबत जाण्याची गरज नाहीये. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपच्या नेत्यांनी आपल्याला आता उघड्या नको हा संदेश दिलेलाच होता. त्याचा कुठंतरी परिणाम भाजपच्या नेत्यांमध्ये दिसून आला आणि भाजपच्या नेत्यांची मानसिकता ही युती करण्याची सुरुवातीपासून नव्हती. परंतु नगरपालिकेत महायुतीत असलेले पक्ष कसे वेगवेगळ्या म्हणजे एकमेकांच्या विरोधात आणि त्यांनी कशा पद्धतीने एकमेकांचे उमेदवार पळवले, पक्षातले म्हणजे अगदी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पण पळवले. तर ह्या सगळ्या घटना घडामोडींमुळे भाजपची प्रतिमा कुठंतरी राज्यस्तरावर मलिन झाल्यासारखा विषय होता आणि त्याच्यामुळे ती चूक महानगरपालिकेत नको असा निर्णय वरिष्ठ नेत्यांनी घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा निवडणूक प्रमुख राज्याचे जे बावनकुळे आहेत त्यांनी आणि प्रदेशाध्यक्ष चव्हाणांनी आणि त्याच्यामुळं वरिष्ठ स्तरावरून निरोप देण्यात आला सगळ्याच महापालिकेमध्ये, म्हणजे राज्यातल्या सगळ्या 29 महापालिकेमध्ये युती करा असा निर्णय हे देण्यात आला. त्याच्यामुळं कुठंतरी पक्षाच्या आदेशावरून आता इच्छा नसताना युती करण्याची वेळ किंवा युतीसाठी आपण बोलणी करतोय किमान असं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला. अगदी शेवटचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवसापर्यंत हे युतीची चर्चा सुरू होती. 9-10 बैठका झाल्या आणि त्याच्यामधनं काहीच निष्पन्न झालं नाही. त्याच्यामुळं झालं असं की सगळ्या उमेदवारांच्या याद्या, त्यांना येऊन पडलेले एबी फॉर्म हे सुद्धा पक्षाच्या वतीनं दिले गेले नाही आणि त्याचा एकूण परिणाम असा झाला की ज्यावेळेस युती तुटल्यानंतर फार तर 2-3 तास शिल्लक राहिले होते उमेदवारी अर्ज दाखल करायला. त्याचा एकत्रित परिणाम असा झाला की ऐनवेळी उमेदवारांची धावपळ सुरू झाली. ज्यांना पक्षाकडून आता युती होणार नाही होणार या दोन्ही पक्षाच्या बऱ्याचशा नेत्यांना अंदाज आलेला होता. त्याच्यामुळे ज्यांना कोणाला त्यांना उमेदवारी द्यायची होती, मग ते नेत्यांच्या जवळचे कोणी असतील, घरातले कोणी उमेदवार असतील, त्यांना व्यवस्थित निरोप दिले गेलेले होते. परंतु जे सर्वसामान्य उमेदवार होते किंवा इच्छुक होते की जे अंधारात होते, ज्यांना वाटत होतं की खरंच युतीची बोलणी सुरू आहे आणि काहीतरी मार्ग निघेल, त्यांची मात्र बरीच धावपळ झाली. अगदी 1-2 मिनिटं उशीर झाला म्हणून त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या त्या निवडणूक केंद्रामध्ये घेतलं गेलं नाही आणि त्याचा सगळा परिणाम जो आहे तो मग दुसऱ्या दिवशीच्या त्या भाजप कार्यालयातल्या राड्यातून समोर आला. याच्यामध्ये दुसरा एक विषय असा झाला की भाजपमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बाहेरच्या पक्षातले जे लोक आले, त्याच्यामुळे अनेक जे वर्षानुवर्ष काम करणारे होते, ज्यांना उमेदवारीची आश्वासने दिली गेली होती, त्यांच्या तिकिटाला कात्री लावण्यात आली ऐनवेळी. म्हणजे ज्या महिला उपोषणाला बसल्या होत्या किंवा ज्यांनी पहिल्या दिवशी भाजपच्या कार्यालयात राडा घातला, त्या दिव्या मराठे नावाच्या ज्या महिला आहेत पदाधिकारी भाजपच्या, त्यांना असं सांगण्यात आलं होतं की तुम्ही काम सुरू करा तुमच्या वॉर्डामध्ये, तुमची उमेदवारी फायनल आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी पूर्णपणे काम सुरू केलं आणि दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी उमेदवारी भरण्याची एबी फॉर्म देण्याची वेळ आली, त्यावेळेस मात्र दुसऱ्याच उमेदवाराला एबी फॉर्म दिला गेला आणि त्याच्यातून मग तो जो काही भडका उडाला, त्याच्यातनं मग हे सत्र आज दिवसभरापर्यंत सुरू आहे. अशीच परिस्थिती दुसऱ्या पक्षांमध्येही आहे, पण त्याचं प्रमाण कमी आहे. भाजपमध्ये सगळ्यात मोठा उद्रेक या उमेदवारीच्या वाटपावरून झालेला आहे.
अशीच परिस्थिती MIM पक्षाची पण आहे. अशीच परिस्थिती आज शिवसेना शिंदेच्या पक्षामध्ये दिसून येते. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरासमोर एक उमेदवार जाऊन बसलेला आहे किंवा माझी उमेदवारी कशामुळे कापली. ह्याच्यात फक्त थोडंसं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, त्याच्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमध्ये शांतता आहे. मुळात त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक चालाकी केली अजित पवार त्यांनी या युतीच्या भानगडीत न पडता जोरावर लढण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी ह्या ज्या काही इतर पक्षांमधले जे नाराज होते, युती तुटल्यामुळे जे ऐनवेळीची घाई झाली आणि मग आता करावं काय, अशा वेळेस ज्या लोकांना काहीच पर्याय नव्हता अशा लोकांना त्यांनी तातडीनं पक्षात घेऊन तिकीट दिले. तर त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची काही 70-80 उमेदवार उभे करण्याची ताकद नव्हती, पण त्यांना ऐन वेळेवर उमेदवार मिळाले. अशीच परिस्थिती काँग्रेस पक्षाची होती. तर हे सगळं जे आहे ते युती आणि आघाडी यांच्यामधला जो काही चर्चेची जी गुऱ्हाळ सुरू होतं किंवा जी तानातानी सुरू होती आणि त्याच्यातून ज्यावेळेस वेळ निघून गेली आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 2 तास शिल्लक राहिले, त्यावेळेस या सगळ्या भावनांचा कार्यकर्त्यांच्या उद्रेक झाला आणि त्याची परिणती भाजपच्या त्या राड्यामध्ये झाली. याच्यामध्ये एक अँगल असाही समोर येत होता की संजय शिरसाट जे आहेत शिवसेनेचे मंत्री, त्यांच्या मुलीला तिकीट द्यायचं होतं किंवा तिकडे भाजपचे मंत्री आहेत अतुल सावे यांनी त्यांच्या पीएला तिकीट दिलं. या दोन्ही गोष्टी असतील किंवा मधात काही उमेदवारांनी असे आरोप केले की भागवत कराड यांनी त्यांच्या जातीच्या व्यक्तींना, इच्छुकांना तिकीट दिले. या गोंधळामुळे कुठेतरी युतीमध्ये ठिणगी पडली आणि त्यामुळे युती तुटली का? नाही, युती तुटण्याचे जे कारण आहेत त्याच्यातल्या अनेक कारणांपैकी ही कारण आहेत जी आता समोर येत आहेत. परंतु युतीची जी चर्चा सुरू होती त्या युतीच्या चर्चा वेळी दोन्ही पक्षांची मानसिकता जी होती ती ही युती कशी तुटेल म्हणजे चर्चेसाठी वेगवेगळ्या ठिकाणी बैठका झाल्या. भागवत कराडांच्या घरी झाली, भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये झाली, त्याच्यानंतर संजय शिरसाट यांच्या घरी झाली, अशा अनेक ठिकाणी हॉटेलमध्ये बैठका झाल्या. 9-10 बैठका झाल्यानंतर त्याच्यातून कुठलाच मार्ग निघत नाही. आता दोन्ही पक्षांनी एकमेकांवर आरोप केले. संजय शिरसाट यांचं म्हणणं आहे की भाजपने आमच्या प्रस्तावाला शेवटपर्यंत उत्तरच दिलं नाही. भाजपचा दावा आहे असा की आम्ही त्यांना आमच्या जागांचा प्रस्ताव दिला होता, परंतु ते प्रत्येक वेळेस नवीन प्रभागामध्ये आम्हाला ही जागा सोडा, ती जागा सोडा असा आरोप त्यांनी पण केला होता. याच्यातनं दोन्ही पक्षामध्ये एक ज्या लोकांचे काही स्वतःचे इंटरेस्ट असतात, दोन्ही पक्षांमध्ये तसे नेते असतात, पदाधिकारी असतात आणि मग त्यांना कुठंतरी असं वाटायला लागलं की आपण ज्यांना कुणाला शब्द दिलेला आहे किंवा जे आपल्या शब्दावर पक्षामध्ये आलेले त्यांना जर उमेदवारी मिळाली नाही तर आपण उत्तर काय द्यायचं. आणि ही जी काही असुरक्षितता दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये निर्माण झाली त्यातून मग ही युती फिसकटण्याकडेच जास्त गेली. म्हणजे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ, भाजपनी राजेंद्र जंजाळ आणि त्यांचे जे काही समर्थक आहेत त्यांच्याच 2-3 प्रभागांमध्ये सगळ्या जागा मागितल्या आणि तिथून मग राजेंद्र जंजाळ यांची नाराजी सुरू झाली आणि मग त्यांनी ते शेवटच्या दिवशी मी निवडणूक लढवणार नाही, एखाद्या कार्यकर्त्याला ऍडजस्ट करणार, खरी थिणगी तिथून सुरू झाली. आणि मग राजेंद्र जंजाळ हे शेवटच्या बैठकीला गैरहजर राहिले. संजय शिरसाट यांच्या घरी जी शेवटची बैठक झाली त्या बैठकीला ते गेले नाही. त्यांनी तिथून पक्ष कार्यालयातून आपल्या संपर्क कार्यालयात जाऊन बसून राहिले आणि मग तिथे त्यांनी शक्ती प्रदर्शन सुरू केलं त्यांच्या समर्थकांनी आणि थेट युती तोडा अशी भाषा त्यांनी तिथून सुरुवात केली. आणि त्याचाच मग भाजपवाल्यांनी पुरेपूर फायदा उचलून घेतला आणि त्यांनी असं सांगितलं की युतीसाठी आम्ही तर तयार होतो, आम्ही अनेकदा तुम्हाला प्रस्ताव दिले आणि तुम्ही प्रत्येक वेळी त्या प्रस्तावामध्ये ही जागा बदला, या प्रभागात हा उमेदवार नको, तो उमेदवार नको असं आरोप करत युती तोडण्याला शिवसेनाच कशी जबाबदार आहे. त्यांच्या जिल्हा प्रमुखाच्या समर्थकांनी किंवा त्याच्या जिल्हा प्रमुखांनी युती तोडा अशी भाषा जी वापरली त्याचा ब्लेम त्यांनी सगळा शिवसेनेच्या लोकांवर टाकला. आणि आता संजय शिरसाट यांना त्यांच्या घरामध्ये 2 तिकीट देणं ते काही अवघड नव्हतं. स्वतः पालकमंत्री आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या मुलांना तिकीट
मिळालं, त्याला कोणी विरोधही केला नाही, ते फिक्सच होतं. त्यांच्या मुलामुळे किंवा ह्याच्यामुळे युती तुटली हे काही त्याच्यातलं कारण नाहीये. मुळात राजेंद्र जंजाळ हे सुरुवातीपासून संजय शिरसाट यांच्याशी त्यांचा वाद गेल्या अनेक महिन्यांपासून, गेल्या 2-4 महिन्यापासून सुरू आहे. त्याच्यावर पॅचअप एकनाथ शिंदेंनी केलं आणि ते समन्वय समिती नेमून हे सगळी जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती. ते एवढं सगळं करून सुद्धा असं त्यांच्या राजेंद्र जंजाळांमध्ये एक असुरक्षिततेची भावना होती किंवा माझ्याच प्रभागातले किंवा माझ्याच जवळचे जे काही समर्थक आहेत ज्यांना मी पक्षात आणलं आणि त्यांना काही शब्द दिला, तो आता शब्द पूर्ण करता येणार नाही जर हे असं झालं तर. आणि त्याच्यामधून मग त्यांनी ते नाराजी व्यक्त केली. रात्री संजय शिरसाट यांच्या बंगल्यासमोर 1000-2000 समर्थक घेऊन गेले. तिथे संजय शिरसाटांनी सगळा घटनाक्रम सांगितला किंवा भाजप आम्हाला कसं झुलवत ठेवतंय वगैरे वगैरे. तर याच्यातून दोन्ही पक्षांच्या बाजूने असं दाखवण्याचा प्रयत्न झाला की युती जी तुटली आहे त्याचं खापर कोणीही स्वतःच्या माथी मारून घेण्याचा विषयच नव्हता. त्यांनी एकमेकांच्या माथी मारण्याचाच तो प्रयत्न केला आणि त्याच्यामधूनच ही युती तुटली. म्हणजे जी युती करायचीच नव्हती भाजपला, ती तुटल्याचं खापर त्यांनी शिवसेनेच्या माथी फोडलं. पण इकडं राजेंद्र जंजाळ यांचा उद्रेक असेल किंवा संजय शिरसाट यांच्या मुलीचं तिकीट असेल, तिकडं अतुल सावे यांनी पीएला तिकीट दिलं, त्यामुळे उद्रेक झाला. मग या सगळ्या उद्रेकामुळं जे 10-10 वर्ष भाजपमध्ये काम करतायत त्या लोकांचा बळी गेला. या सगळ्या गोष्टी वरिष्ठांच्या लक्षात नाही आल्या का? आणि जर यांना युती करायचीच नव्हती तर मग हे पासून प्लॅनिंग का नाही केलं त्यांनी? बरोबर. आता याच्यामध्ये असं झालं की बावनकुळेंनी इथं संभाजीनगरला येऊन बैठक घेतली होती सगळ्या 5 जिल्ह्याची. त्यात प्रामुख्याने संभाजीनगरचं जर तुम्ही लक्षात घेतलं तर असं सांगितलं जातं भाजपकडून की बावनकुळेंच्या उपस्थितीत जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये एक फॉर्म्युला आणि एक प्रस्ताव दोन्ही पक्षांनी मान्य केला होता आणि तो प्रस्ताव घेऊन पुढची चर्चा आणि अंतिम निर्णय घ्यायचा असं ठरलं होतं. परंतु त्या प्रस्तावामध्ये काही जागांची अदलाबदल करण्याची मागणी शिवसेनेकडून केली गेली आणि तिथून कुठं त्या चर्चेला पुन्हा वेगळं वळण यायला लागलं. आता भाजपच्या ज्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना यावेळेस अपेक्षा होती. एक तर काय झालं की 10 वर्षांनी निवडणूक झाली. कोरोना काळामध्ये भाजप असो किंवा शिवसेना असो, ह्या पक्षातल्या इच्छुक उमेदवारांनी आणि त्या पक्षातल्या नेत्यांनी प्रचंड प्रमाणामध्ये लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी किट वाटले, औषधं पुरवले, मास्क वाटले, बऱ्याच गोष्टी आणि त्याच्यावर प्रचंड खर्च केला दोन्ही पक्षांनी. खूप खर्च केला. त्यांना अपेक्षा अशी होती की कोरोना झाल्यानंतर लगेच इलेक्शन लागतील, परंतु ते सुप्रीम कोर्टात तो आरक्षणाचा विषय वगैरे आणि त्याच्यामुळे ते रखडले गेले. त्याच्यामुळे झालं काय की आता जेव्हा निवडणुका जाहीर झाल्या त्यावेळेस त्या इच्छुकांच्या आशा इतक्या पल्लवित झाल्या की त्यांना आता असं वाटलं की आता नाही तर कधीच नाही. आणि त्या भावनेतून सगळ्या पक्षामध्ये मूळतः भाजपमध्ये, कारण भाजप हा आता सध्या राज्यातला नंबर 1चा पक्ष आहे आणि भाजपकडून उमेदवारी म्हणजे निश्चित विजय असं एक समीकरण त्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना वाटायला लागलेलं आहे. म्हणजे जे काही निकाल येतात त्याच्यानुसार. तर त्याच्यामुळं भाजपकडून इच्छुकांची संख्या खूप होती. आता एवढी संख्या असताना नेमकं भाजपला इतर पक्षातून पुन्हा लोक घेण्याची गरज का भासली हा एक खरा प्रश्न आहे. पक्ष वाढला पाहिजे, नवीन लोकांचं स्वागत पक्षात झालं पाहिजे हे एकीकडे नेते सांगतात, पण मग त्याचा परिणाम निष्ठावंतांचा बळी देण्यात होतो आणि त्याच्यामुळं ह्या प्रकारच्या गोष्टी सगळ्या पुढे आल्या. आतापर्यंतच्या निवडणुकीमध्ये एवढा राडा भाजप सारख्या पक्षात ज्याच्यात मध्ये पक्ष शिस्त वगैरे अशा पद्धतीची हे आहे तिच्यात कधी दिसला नव्हता. परंतु हा जो उद्रेक झालेला आहे ना, हा उद्रेक अति इनकमिंग आणि मग बाहेरच्या लोकांना सामावून घेण्यासाठी निष्ठावंतावर सातत्यानं होणारा अन्याय. म्हणजे राज्याच्या सत्तेमध्ये 106 आमदार असताना सुद्धा भाजपनी आपल्या लोकांना मंत्रिपद दिले नाही. त्यावेळेसही उद्रेक झाला नाही. परंतु ह्या स्थानिक निवडणुकीमध्ये ज्या कार्यकर्त्यांनी खरंच मेहनत केलेली असते त्यांना जेव्हा असं जाणवायला लागतं की आता आपल्याला इतकं करूनही काही मिळत नाही, त्याचा उद्रेक या स्वरूपामध्ये समोर आला. आता झालं असं की युती होणार म्हणून अर्ध्या जागा जाणार हे भाजपच्या लोकांना माहिती होतं.
आणि त्याच्यामुळे कोणाच्या ना कोणाच्या तिकिटावर गदा येणार, बाहेरचे काही आलेले लोक ऍडजस्ट करावे लागणार, ही मानसिकता प्रत्येकाची झालेली होती. परंतु ज्या दिवशी युती तुटली आता, तर भाजपच्या कार्यकर्त्यांमधला जो काही हा संताप आहे तो या निमित्ताने बाहेर आला. बरं, हे एका दिवसात पहिल्या दिवशी झालं, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पण काही प्रभागातले इच्छुक नगरसेवक आले, त्यांनी मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आणि काल त्या मराठे ताई ज्या आहेत उपोषणाला बसलेल्या, त्यांनी पण तेच सांगितलं की ज्यांना कुणी ओळखत नाही पक्षामध्ये, त्यांनी तर आव्हान दिलं की तुम्ही त्यांना आता ज्यांना तुम्ही उमेदवारी दिली त्यांना इथे आणा आणि इथे कार्यालयात लावलेल्या आपल्या नेत्यांच्या फोटो समोर उभं करून त्यांना ते विचारा की हे कोण आहेत, तर ते सुद्धा सांगू शकणार नाही. मग अशा लोकांना तुम्ही उमेदवारी दिली आणि आम्ही जर 30-30 वर्ष पक्षात काम करतोय आणि जर आम्हाला डावलणार असाल तर मग जाब विचारण्याचा अधिकार पक्षाचे पदाधिकारी म्हणून आम्हाला आहे, अशी भूमिका त्यांनी घेतली आणि त्यांनी पक्ष कार्यालयातच उपोषण सुरू केलं. तर ही भाजप सारख्या पक्षाला शोभणारी गोष्ट नाहीये, परंतु दमछाक होतीये नेत्यांची समजूत काढताना. आणि आज अतुल सावे, मंत्री अतुल सावे, भागवत कराड यांना तर अक्षरशः पिटाळून लावलं त्या नाराज उमेदवारांनी, अक्षरशः शिव्या दिल्या त्यांना. आणि हे चित्र भाजपमध्ये याच्यापूर्वी कधी दिसलेलं नव्हतं. आता युती तुटल्यानंतर सगळ्या जागा लढवणार म्हणल्यावर तरी आपल्याला न्याय मिळेल अशी अपेक्षा होती. काही महिलांनी 50% महिलांना उमेदवारी द्या, हे जे काही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचं धोरण होतं त्यालाही संभाजीनगरमध्ये हरताळ फासला गेला आणि अत्यंत कमी महिलांना उमेदवारी दिली असाही दावा त्या महिलांनी केलेला आहे. आणि एकंदरीत ह्या सगळ्या गोंधळामुळे आता आज उमेदवारांचे अर्ज छाननी सुरू आहे. उद्या परवा माघार घेण्याचा दिवस आहे, त्याच्यामुळं हा जो काही गोंधळ किंवा राडा आहे तो अजून कुठल्या टोकाला जाईल हे सांगता येत नाही. आत्मदहनाचे प्रयत्न झाले, अंगावर पेट्रोल ओतून घेतलं, रॉकेल ओतून घेतलं आणि याच्यामुळं पक्षाला बऱ्याच गोष्टींचा, या पक्षाचा आता फटका निवडणुकीत प्रत्यक्ष कसा बसतो हे पाहणं महत्वाचं आहे. आता संभाजीनगरची जर परिस्थिती बघितली, तिथं एमआयएमची ताकद मोठ्या प्रमाणात आहे. त्यानंतर मराठवाड्यातला शिवसेनेचा केंद्रबिंदू म्हणून संभाजीनगरकडे पाहिलं जातं. अशा परिस्थितीमध्ये एक चूक देखील महागात पडू शकते, याची जाण भाजपला अगोदरच होती. असं असून देखील निष्ठावंत कार्यकर्त्यांचे त्यांनी तिकीट कापले. बरं, ज्या ठिकाणी आता त्यांचे तिकीट कापून उमेदवार दिलेत, ते उमेदवार एवढे स्ट्रॉंग आहेत का? कारण ज्यांचे तिकीट कापले ते सरळ उघडपणे सांगतायत की कार्यकर्ता काय असतो हे तुम्हाला आम्ही दाखवून देऊ. ज्यांना तिकीट दिलेत त्यांना देखील आम्ही पाडू. याच्यात आता एक गोष्ट झाली की भाजपमध्ये जे ऐन वेळेवर त्यांनी दुसऱ्या पक्षातले पदाधिकारी घेतले, त्यात तुम्हाला मी प्रमुख नावाचा उल्लेख करतो. आता राजू वैद्य जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख होते. निवडणुकीची सगळी यंत्रणा त्यांच्या हातात होती. सगळे एबी फॉर्म वगैरेची पण सुद्धा जबाबदारी त्यांच्याकडे पक्षात येणार होता. आता त्यांना पक्षामध्ये भाजपने आणलं. आता त्यांनी अतुल सावेंच्या विरोधात पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी केली होती, ज्यावेळेस आता 2024च्या याच्यामध्ये. परंतु नंतर ते हे झालं, युतीचा विषय होता आणि त्याच्यामुळे त्यांनी ती माघार घेतली. आणि आता राजू वैद्य यांचं शिवसेनेमध्ये मोठं काम आहे. त्यांच्या अतुल सावेंचा जो पूर्व मतदारसंघ येतो तिथूनच त्यांनी विधानसभेची तयारी केली होती. त्याच्या आधी त्यांनी पदवीधर मतदारसंघामधूनही निवडणूक लढवली होती. तर त्यांचा संपर्क आहे आणि काम आहे. असा व्यक्ती जो अतुल सावेंचा प्रमुख विरोधक म्हणून काम करत होता इतके वर्ष दुसऱ्या पक्षामध्ये, त्याला भाजपमध्ये आणणं हा अतुल सावेंचा एक म्हणजे एक विरोधक नामोहरम करण्याचा एक प्रकार होता. आणि मग अशा विरोधकाला पक्षामध्ये आणल्यानंतर त्याला काहीतरी कमिटमेंट आणि काहीतरी द्यावंच लागणार हे त्यांना पक्क माहिती होतं. तर भाजपच्या इच्छुकांची ही जी काही उद्विग्नता आहे, ती उद्विग्नता ते आता मोठ्या प्रमाणात व्यक्त करताना दिसत आहेत. भाजपच्या शहर जिल्हाध्यक्षांनी, त्याच्यानंतर संजय केनेकर जे आमदार आहेत विधान परिषदेचे, यांनी त्या उपोषणाला बसलेल्या महिलांची समजूत आज काढली. बऱ्याच त्यांना म्हणजे बरेच कष्ट घ्यावे लागले
आणि आज त्या मराठे आणि इतर ज्या त्यांच्या समर्थक महिला तिथे उपोषणाला बसलेल्या होत्या, त्यांचं उपोषण कसं बसं आता सुटलंय. आता नेमकं त्यांना काय शब्द दिलाय पक्षाने आणि आता त्यांचं पुनर्वसन कसं करणार आहेत, हे काही दिवसानंतर स्पष्ट होईल. परंतु एकंदरीत भाजपच्या या नाराजीचा फटका त्यांना या निवडणुकीमध्ये काही प्रभागांमध्ये निश्चित बसू शकतो. सध्या तिथे ठाकरे गटाची काय परिस्थिती आहे? सध्या 2 शिवसेना ह्या वेगळ्या झालेल्या आहेत. सुरुवातीपासून असं म्हटलं जातं की मराठवाड्याचा केंद्रबिंदू म्हणजे संभाजीनगर. त्यात आता एम-आय-एमचा पण तिथे मोठ्या प्रमाणात ताकद आहे. अशा परिस्थितीमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती तुटलेली आहे. बरोबर आहे. शिवसेनेची युती तुटल्यानंतर होणारी ही महानगरपालिकेची तशी पहिलीच निवडणूक आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पराभवाचं तोंड पाहावं लागलेलं आहे. म्हणजे लोकसभेला 3ऱ्या क्रमांकावर शिवसेनेचा उमेदवार होता, म्हणजे चंद्रकांत खैरे हे 3ऱ्या नंबरला होते आणि विधानसभा निवडणुकीत त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही. असं असतानाही मराठवाड्यामध्ये मध्यंतरी उद्धव ठाकरेंनी जे काही दौरे केले किंवा आता या महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरेंनी शहरात येऊन एक मशाल रॅली काढली. त्याला चांगल्या प्रमाणात प्रतिसाद होता आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानेही इथे आघाडीसाठी फारसे काही प्रयत्न मनापासून केले असं काही दिसलं नाही. त्याचं कारण असं होतं की पहिल्यांदा स्वबळावर लढण्याची संधी आणि स्वतःची ताकद काय आहे हे तपासण्याची आणि या निवडणुकीच्या निमित्तानं संधी आलेली आहे. आता इकडं शिवसेना शिंदे आणि भाजप यांची युती तुटलेली असल्यामुळे या दोन्ही पक्षांमधले जे नाराज आहे ते नाराज आपल्याकडे येतील अशी एक त्यांची एक भावना होती. अंबादास दानवेंनी या सगळ्या निवडणुकीचं सूत्र जे आहे ते आपल्या हाती घेतलेलं आहे. माजी महापौर अब्दुल रशीद खान मामू याला पक्षात घेतल्यानंतर टीकेची झोड उठली, परंतु तो त्यांच्या एका सामाजिक समीकरणाचा भाग म्हणून त्यांनी त्या मामूंना घेतलं आणि त्याच्याशिवाय आणखी 7 उमेदवार या निवडणुकीमध्ये मैदानात उतरवलेले. पहिल्यांदा जवळपास 90 जागांवर लढतंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष. कारण याच्यामध्ये कसं आहे की या शहराची रचना आणि प्रभाग जर पाहिले तर हिंदुत्ववादी विचारसरणीचा म्हणजे हिंदू बहुल भाग आणि मुस्लिम अल्पसंख्याक अशी विभागणी या शहराची आहे. त्याच्यामुळे 115 मधले 30-35 वॉर्ड जे आहेत जे मुस्लिम बहुल आहेत ते सोडून द्यावं लागतात या दोन्ही पक्षांना, भाजपला आणि शिवसेनेला. आतापर्यंत ते दोन्ही पक्ष युतीमध्ये लढले होते, परंतु आता पहिल्यांदा हे स्वतंत्र लढत असल्यामुळं आणि कुठल्याच पक्षाची आघाडी न झाल्यामुळे 90 उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांनी पहिल्यांदा निवडणुकीमध्ये हे उतरवलेले आहेत. आणि कुठेतरी मुस्लिम मतं ही आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न हे मुस्लिम उमेदवार देऊन त्यांनी केलेला आहे. आता या शिवसेना भाजप युती तुटण्याचा बराचसा फायदा या पक्षाला होऊ शकतो आणि शिवसेनेने ठाकरेंच्या सेनेने सगळे नवीन उमेदवार दिलेले आहेत. त्यांच्याकडे एकतर आता माजी नगरसेवक खूप कमी राहिले होते, माजी महापौर सगळे एकनाथ शिंदेच्या पक्षात गेलेले होते. त्याच्यामुळे त्यांचे नेते सांगत होते की आता आम्हाला सर्वसामान्य पदाधिकाऱ्यांना किंवा कार्यकर्त्यांना न्याय देता येईल आणि त्या दृष्टीने त्यांची जर यादी पाहिली तर त्या यादीमध्ये अनेक नवीन चेहरे आहेत. मुस्लिम उमेदवार 7-8 हा एक त्याच्यातला वैशिष्ट्यपूर्ण भाग झाला, तर त्याशिवाय नवीन चेहरे हा एक त्यांच्या यादीमधला एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल. आणि या नवीन लोकांना त्यांची पाटी कोरी आहे, त्यांच्यावर कुठलाही म्हणजे आरोप नाही किंवा काम केलंय किंवा नाही केलंय असं कुठलंही त्यांना आता सध्या बांधिलकी नाहीये लोकांना. आता काय करणार एवढं सांगूनच लोकांपुढे जायचंय. त्याच्यामुळं त्याचा एक फायदा नवीन चेहरे दिल्याचा उद्धव ठाकरे पक्षाला होऊ शकतो. मुस्लिम उमेदवार दिल्यामुळं ज्या भागामध्ये कधी प्रतिनिधित्व करण्याची संधी शिवसेनेला मिळाली नव्हती त्या भागामध्ये उमेदवार देऊन काही समीकरण जुळून येतात का याची पण चाचपणी या निमित्ताने अंबादास दानवे त्यांच्या टीमनी केलेली दिसते. आता महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे ग्राउंड लेवलवर उतरलेले पाहायला मिळतात. निवडणूक जाहीर होण्याच्या अगोदर 2 वेळा त्यांनी संभाजीनगरमध्ये आले होते
महाविकास आघाडीतले इतर पक्ष कुठे दिसत नाहीयेत. त्यांची काय परिस्थिती नक्की आहे? आणि ज्यावेळेस या सगळा प्रचार शिगेला पोहोचेल, धुरळा उठेल, त्यावेळेस महाविकास आघाडीचे नेते असो किंवा महायुतीमधले असो, कोणते नेते महत्त्वाचे इथे येतील का? आणि ते प्रचारामध्ये काय नक्की त्यांचे मुद्दे असतील? आता युती तुटल्यामुळे दोन्ही पक्षांनी ही निवडणूक जी आहे प्रतिष्ठेची केलेली आहे. हं, आता हं. प्रत्येक पक्षाला आपली शक्ती तपासण्याचं जे काही दावे करत होते ते खरे करून दाखवण्याची संधी आलेली आहे. त्याच्यामुळं भाजप, जसं आपण पाहिलं की नगरपालिका निवडणुकीमध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांनी स्वतः येऊन सभा घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळं हं, हं. छत्रपती संभाजीनगरची महापालिका ताब्यात घेणं आणि तिथं भाजपचा महापौर करणं हे त्यांचं धोरण आहे, त्यांचं उद्दिष्ट आहे आणि त्याच्यामुळेच त्यांनी ती युती तोडलेली आहे. हं, त्याच्यामुळं हं. सगळे भाजपचे जे काही नेते आहेत म्हणजे मुख्यमंत्र्यांपासून तर मंत्री वगैरे हे सगळे संभाजीनगरवर लक्ष केंद्रित करणार आणि त्यांच्या सभा इथे होणार हे म्हणजे निश्चितच आहे. हं, हं. त्याच्याशिवाय शिवसेनेचे एकनाथ शिंदे, त्याच्यानंतर श्रीकांत शिंदे हे यांना पण या महापालिकेसाठी वेळ काढावा लागणार आहे, कारण मुंबईनंतर शिवसेना मोठी झाली किंवा शिवसेनेला जास्त प्रतिसाद मिळाला तो या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये मिळालेला आहे. पहिल्याच निवडणुकीत हं, हं. 27 नगरसेवक निवडून आणण्याचा पराक्रम इथे शिवसेनेनं घडवलेला आहे. त्याच्यामुळे शिवसेना शिंदे गटासाठी सुद्धा ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची असणार आहे. एकनाथ शिंदे हं, हं. यांना मुंबई, कल्याण, ठाणे, डोंबिवली इथं लक्ष देतानाच त्यांना संभाजीनगरमध्येही सभा घ्यावी लागतील आणि त्या दृष्टीने त्यांचं नियोजन सुरू आहे. हं, आता हं. महाविकास आघाडीचं जर म्हणाल तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी या हं, पक्षांनी, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार या पक्षाची फार काही या निवडणुकीमध्ये भूमिका दिसलेली नाहीये. त्याच्यामुळे काँग्रेसची जबाबदारी ही सगळी काँग्रेसचे जे खासदार आहेत एकमेव जालन्याचे हं, त्यांच्यावर हं. सोपवलेली होती. त्यांनी आणि हं, स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मिळूनच वंचित सोबत बोलणी केली होती, परंतु वंचित सोबतही काही त्यांचं जुळलं नाही. त्याच्यामुळे आता हे सगळे पक्ष स्वबळावर लढतायत इथे. वंचित बहुजन आघाडी आहे, काँग्रेस आहे आणि हं, हं. राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार जे आहे, जो सत्तेतला पक्ष आहे, त्यांनी पण स्वबळावर जवळपास 80-90 उमेदवार दिलेले आहेत. तर अजित हं, हं. पवारांना या निवडणुकीमध्ये प्रचारात 1-2 सभा घ्याव्या लागतील. त्यांच्या पक्षाचे काही नेते पाठवावे लागतील. हं, हं. आता धनंजय मुंडे हे स्टार प्रचारक आहेत. त्यांना कदाचित इथे सभा घ्यायला पाठवू शकतात. आणि हं, उद्धव हं. ठाकरेंच्या पक्षामध्ये मात्र जसं नगरपालिका निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंनी पूर्णपणे दुर्लक्ष केलं. म्हणजे सगळे हं, हं. कार्यकर्त्यांवर त्यांनी ती निवडणूक सोडून दिली होती. तशीच परिस्थिती या महापालिकेमध्येही दिसेल, परंतु जसं शिवसेना शिंदे गटासाठी प्रतिष्ठा आहे, तशीच ती उद्धव ठाकरेंच्या पक्षासाठी आहे. आणि त्याच्यामुळे हं. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे या तिन्ही ठाकरेंची एक संयुक्त सभा किंवा मग स्वतंत्र सभा हं. संभाजीनगरमध्ये व्हाव्यात असा प्रयत्न अंबादास दानवे यांच्याकडून सुरू आहे. हं, हं. या ठिकाणी अगदी शेवटचा प्रश्न. या ठिकाणी नक्की प्रचाराचे मुद्दे काय असू शकतात? कारण आता प्रत्येक पक्ष पाहिला तर स्वबळावर लढताना पाहायला मिळतो. त्यामध्ये संभाजीनगरमध्ये मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात आहे. त्यात शिवसेना आहे, भाजप आहे. भाजपमध्ये तर वंजारी समाजाचे उमेदवार दिल्याचा आरोप होतोय. ही सगळी प्रचाराची धुरळा किंवा प्रचाराची दिशा ही जातीपातीवर जाईल की नवा मुद्दा उकरून काढला जाईल एखादा? नाही, कसं आहे माहिती का, जातीपातीवर आणि नामकरण म्हणजे औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर वगैरे हे जे मुद्दे होते, जे यापूर्वीच्या हं, निवडणुकीमध्ये नेहमी प्रचारात यायचे, ते मुद्दे आता निकाली निघालेले आहेत. म्हणजे हं, छत्रपती संभाजीनगर या शहराचं नाव झालेलं आहे. त्याच्यानंतर खान पाहिजे की बाण हा विषय आता निकाली निघालेला आहे. कारण हं, शिंदेच्या शिवसेनेमध्येही खान आहेत, भाजपमध्येही खान आहेत आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षातही खान आहेत. त्याच्यामुळं आता तो जो काही प्रचार केला जायचा आणि त्यावेळेसचा जो काळ होता, ती परिस्थिती आता नाहीये. राहिला हं, प्रश्न नागरी प्रश्नांचा, तर नागरी प्रश्नांमध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो संभाजीनगरमध्ये आहे, तो पाण्याचा प्रश्न आहे. जो गेल्या हं, 25 वर्षापासून प्रचाराचा मुद्दा होता. परंतु कधीही त्याच्या भोवती निवडणुका झाल्या नाही. निवडणुका या हिंदू-मुस्लिम अशाच पद्धतीने इथं लढल्या गेल्या. परंतु हं, यावेळेस लोक मतदार हे आता या सगळ्या मुद्द्यांपासून म्हणजे हे निकाली निघाल्यामुळेही आणि आता लोकांनाही या मुद्द्यांच्या भोवती गुरफटत राहायला आवडत नाही आणि त्याच्यामुळं
पाण्याच्या मुद्द्यावरून, आता पाण्याचा मुद्दा जो आहे तर ती योजना जवळपास आता पूर्ण व्हायला आलेली आहे. आता ती योजना आणली कोणी, त्याचं श्रेय घेण्यावरून पण शिवसेना, भाजप, महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये, कारण 2.5 वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी त्या योजनेला निधी दिला वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु आउटपुट काय, तर अजून पाणी मिळालेलं नाहीये आणि अजून 1 ते 1.5 वर्ष पाणी मिळणार नाहीये. तर पाण्याच्या विषयावर ही निवडणूक, पुन्हा पाण्याच्या विषयावरच ही निवडणूक जाईल असं एकंदरीत चित्र दिसतंय. आणि बाकी मग हे राजकीय मुद्दे आहेत, जे पक्ष फोडाफोडी, मतचोरी, हे मुद्दे प्रकर्षाने नेत्यांच्या भाषणांमधून आणि प्रचारामधून, स्थानिक लेवलला जो काही प्रचार केला जाईल त्याच्यामध्ये हे मुद्दे येणारच आहे. जे उमेदवार आहेत त्यांना मात्र ज्या मूलभूत प्रश्न आहेत, पाणी, रस्ते, कचरा, आरोग्य सुविधा, ह्या गोष्टी घेऊनच प्रचारामध्ये उतरावं लागणार आहे. नक्कीच. पाणी असेल, रस्ते असेल किंवा अन्य काही मुद्दे समोर येतात का, हे येणाऱ्या पुढच्या 2 आठवड्यामध्ये आपल्याला कळतीलच. सविस्तर चर्चा केली सर आपण. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच चर्चा आम्ही करत राहू. त्यासाठी पाहत राहा सरकारनामा.